नमस्कार. या भागामध्ये आपण विमा क्षेत्रातील विशेषीकृत संस्था म्हणजेच स्पेशलिस्ट इन्शुरन्स कंपनी लक्षात घेणार आहोत. भविष्य काळामध्ये जे धोके असतात त्या धोक्यापासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी विमा घेतला जातो. विमा घेताना किंवा त्याची निवड करताना आपली गरज ज्याप्रमाणे आहे त्यानुसार आपण विमा कंपन्या निवडतो. प्रामुख्याने विम्याचे दोन प्रकार आहेत, एक आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा. याची सर्वांना कल्पना आहे, परंतु सध्याचे युग हे विशेषीकरणाचे युग असल्यामुळे विमा क्षेत्रात देखील फक्त विशिष्ट विम्यावरच लक्ष केंद्रित करणाऱ्या विमा कंपन्या अस्तित्वात आलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत हे आपण आता लक्षात घेऊ. पहिली विमा कंपनी आहे ती म्हणजे आरोग्य विमा कंपनी, ज्याला आपण हेल्थ इन्शुरन्स कंपनी असं म्हणतो. आरोग्य विमा हा आधुनिक काळातील मानवाच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ज्या पद्धतीनुसार विकासाचा वेग वाढत आहे त्याप्रमाणे मानवी आरोग्याचे देखील अनेक प्रकारचे प्रश्न तयार झालेले आहेत. व्यक्तीला आजारपणामुळे किंवा अपघातामुळे दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास मोठ्या प्रमाणात खर्चाला सामोरे जावे लागते व ते आवाक्याबाहेर जाते. यावर उपाय म्हणजेच आरोग्य विमा होय. या आरोग्य विम्यासाठी आरोग्य विमा कंपन्या अस्तित्वात आलेल्या आहेत. आरोग्याचे विविध धोके लक्षात घेऊन आजारासाठी विविध प्रकारचे विमे अस्तित्वात त्यांनी आणलेले आहेत. अगदी दवाखान्यात दाखल करण्यापासून घरी येईपर्यंत येणारा खर्च हा आरोग्य विम्याअंतर्गत भरून मिळतो. भारतामध्ये 31 मार्च 2019 अखेर एकूण 7 विमा कंपन्या आरोग्य विम्याच्या अनुषंगाने अस्तित्वात होत्या. तर त्या कोणत्या? प्रामुख्याने आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी, अपोलो म्युनिच हेल्थ इन्शुरन्स कंपनी, सिग्ना टीटीके इन्शुरन्स कंपनी, मैक्स बोपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स हेल्थ केयर कंपनी, रेलिगेयर हेल्थ केयर इन्शुरन्स कंपनी, स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी. म्हणजे ह्या 7 प्रमुख विमा कंपन्या अस्तित्वात आपल्याला दिसून येतात. त्यानंतर या 7 कंपन्या जर विचारात घेतल्या तर भारतामध्ये केवळ 15 राज्यांमध्ये 91% याची कार्यालय दिसून येतात. 7 राज्यांमध्ये आरोग्य विमा कंपन्या अस्तित्वातच नव्हत्या. या मागील वर्षामध्ये प्रामुख्याने 2018-19 या वर्षामध्ये 10,681 कोटी रुपयांचा विमा हप्ता या कंपन्यांनी गोळा केलेला आहे. त्यानंतर दुसरी विमा कंपनी ती म्हणजे निर्यात पत हमी महामंडळ, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. निर्यात करताना ज्या काही जोखमी असतात त्यापासून संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी भारतामध्ये हे महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. 30 जुलै 1957 रोजी निर्यात विमा महामंडळ म्हणजे एक्सपोर्ट रिस्क इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले. याचे मुख्यालय मुंबईत आहे. 1964 मध्ये त्याचे रूपांतर निर्यात पत हमी महामंडळ म्हणजे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन यामध्ये करण्यात आले व 1980 मध्ये त्याचे नाव भारतीय निर्यात पत हमी महामंडळ म्हणजे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असे करण्यात आले. माल निर्यात करण्यापूर्वी व माल निर्यात करताना अनेक प्रकारच्या ज्या काही जोखमी असतात त्यापासून निर्यातदारास आर्थिक नुकसान जे होते त्यापासून योग्य असे संरक्षण देण्याचे काम हे महामंडळ करते. त्याचबरोबर निर्यातीसाठी वित्तीय अथवा अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांना हमी देण्याचे कार्य हे महामंडळ करते. वाणिज्य व उद्योग मंत्रालयातर्फे या महामंडळाचे व्यवस्थापन केले जाते. 2018-19 मध्ये या महामंडळाकडे एकूण 1248 कोटी रुपयाचा विमा हप्ता हा जमा झाला होता. तसेच 2018-19 मध्ये या महामंडळाला एकूण 244 कोटी रुपयाचा नफा देखील झाला होता. पारंपरिक व अपारंपरिक वस्तूच्या निर्यात वृद्धीसाठी महामंडळ मोठ्या प्रमाणात भरीव काम करीत असल्याचे दिसून येते. या महामंडळातर्फे वेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्या कोणत्या? तर प्रामुख्याने निर्यातदारांना विम्याची सुविधा पुरवणे, निर्याती संदर्भात योग्य असा सल्ला देणे, विविध देशातील आवश्यक ती माहिती पुरवणे, बँका व वित्तीय संस्थांकडून निर्यातदारांना वित्तीय पुरवठा उपलब्ध करून देणे, परदेशातील खरेदीदारांची माहिती पुरवणे. त्यानंतर तिसरी कंपनी आहे ती म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी मर्यादित म्हणजे ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड.
20 डिसेंबर 2002 रोजी भारतातील शेतकऱ्यांना विमाविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी मर्यादित स्थापन करण्यात आली। प्रामुख्याने भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळ, नाबार्ड व सर्वसाधारण विमा क्षेत्रातील ज्या 4 विमा कंपन्या होत्या यांच्या सहकार्याने या कंपनीची स्थापना केली। 1 एप्रिल 2003 रोजी प्रत्यक्षात या कंपनीच्या कार्याला सुरुवात झाली। त्यावेळी राष्ट्रीय पीक विमा योजना सर्वसाधारण विमा महामंडळाकडून त्यांनी ताब्यात घेतली। राष्ट्रीय पीक विमा योजनेची अंमलबजावणी संपूर्ण भारतात करण्याचे काम या कंपनीकडून केले जाते। शेत जमिनीतील असणाऱ्या पिकांना अतिवृष्टी असेल, वादळ असेल, टोळधाड असेल किंवा आग लागणे असेल, अवर्षण असेल इत्यादी जे काही धोके आहेत, या धोक्यापासून जे नुकसान होतं त्यापासून योग्य असं संरक्षण देण्याचं काम या कंपनीतर्फे केले जातं। यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो। 2018-19 मध्ये पीक विम्याच्या अनुषंगाने 6,901 कोटी रुपयांचा विमा हप्ता या कंपनीने जमा केला होता। त्यानंतर पुढील कंपनी आहे ती म्हणजे राज्य कर्मचारी विमा महामंडळ, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन। स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या देशात आरोग्य विम्याविषयी विचार सुरू झाला। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच राज्य सरकारी विमा कायदा 1948 मंजूर करण्यात आला आणि राज्य सरकारी विमा योजना म्हणजेच ESI ही योजना लागू करण्यात आली। ही योजना पाहण्यासाठी 24 फेब्रुवारी 1952 रोजी राज्य सरकारी विमा महामंडळ या महामंडळाची स्वतंत्ररित्या स्थापना करण्यात आली। या महामंडळाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे। भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे हे महामंडळ चालवण्यात येते। तसेच यास पूर्णपणे स्वायत्तता देखील देण्यात आलेली आहे। राज्य सरकारी विमा महामंडळ आणि संपूर्ण देशात पसरलेल्या जवळपास 858 पेक्षा अधिक ठिकाणी यांची कार्यालये आणि हॉस्पिटलच्या वेगळ्या जाळ्यामार्फत कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना राबवण्याचं काम हे महामंडळ करतं। या महामंडळाची स्वतःची अशी आरोग्य सेवा पुरवणारे केंद्रे आहेत, तसेच हॉस्पिटल्स आहेत, खाजगी वैयक्तिक संस्था आणि स्पेशालिटी यांचीही ते मदत घेतात। या योजनेत बिगर हंगामी म्हणजेच वर्षभर कार्यरत असणाऱ्या उत्पादनासाठी ऊर्जेचा वापर करणाऱ्या आणि जेथे 10हून अधिक व्यक्ती काम करीत आहेत आणि जेथे उत्पादनासाठी ऊर्जेचा वापर केला जात नाही पण 20हून अधिक व्यक्ती काम करीत आहेत अशा सर्व संस्थांचा समावेश या महामंडळाच्या अंतर्गत असणाऱ्या योजनेसंदर्भात आहे। म्हणजे या दृष्टीने वेगळ्या प्रकारचे कारखाने आणि संघटना यांना राज्य सरकारी कर्मचारी विमा योजना ही लागू करण्यात आलेली आहे। ESI ही योजना सामुदायिक सहकार्याने म्हणजे प्रत्येक सभासदाला आणि त्याच्या कुटुंबाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणारी एक उत्तम प्रकारची योजना आहे। दरमहा 21,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी वेतन असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला या योजनेत सहभागी होता येते। यासाठी कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनाच्या 1.75% एवढी रक्कम या ESI हप्ता म्हणून वजा केली जाते। कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनाच्या 3.25% एवढी रक्कम संस्थेचा मालक म्हणजेच संस्था स्वतःचा हप्ता म्हणून ESI फंडात जमा करते। राज्य सरकार ESI योजनेअंतर्गत होणाऱ्या एकूण वार्षिक खर्चाच्या 12.5% जो बोजा आहे तो बोजा उचलते। उरलेला खर्च जो आहे तो केंद्र सरकारमार्फत केला जातो। या महामंडळामार्फत वेगवेगळे लाभ देखील दिले जातात, ते आपण थोडक्यात लक्षात घेऊ। म्हणजे मेडिकल बेनिफिट दिला जातो, सिकनेस बेनिफिट दिला जातो, मॅटर्निटी बेनिफिट दिला जातो, डिसेबलमेंट बेनिफिट दिला जातो, फॅमिली पेन्शन म्हणजेच डिपेंडन्स बेनिफिट दिला जातो, वृद्धावस्था म्हणजे आरोग्य लाभ योजना दिली जाते आणि 12 महिने बेरोजगार भत्ता देखील दिला जातो। ESI ही देशातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजना असून जवळपास 1,30,00,000हून अधिक कर्मचारी आणि त्यांचे 5 कोटीहून अधिक कुटुंबीय याचे लाभार्थी आपल्याला दिसून येतात। राज्य सरकारी कर्मचारी योजना म्हणजेच ESI ही एक अतिशय चांगली सरकारी विमा योजना आहे। असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही योजना सक्तीची आणि लाभदायक आहे। या सर्व
ज्या काही विशेषीकृत संस्था आहेत यावरून आपल्याला लक्षात येते की केवळ फक्त आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा एवढ्या पुरतच विमा क्षेत्र मर्यादित नाही, तर आजच्या काळात हे विशेषीकृत असणाऱ्या संस्थांचं अस्तित्व देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि भविष्यात देखील ते मोठ्या प्रमाणात राहू शकतं. धन्यवाद.